क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. काय देवो तुझला मी उमजलेला मज काही. निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई. सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. फूलों सा चेहरा तेरा, कलियों सी मुस्कान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. रंग तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है.
चाल है। माथे पे तेरे सूरज की लाली, रेशम के जैसा तेरा बाल है। चांद सितारों में एक हजारों में तेरा यहाँ कोई जवाब नहीं है। शोख बहारों में महके नजारों में बाग में भी ऐसा गुलाब नहीं है। खुशियों में तू है पली, हर गम से अनजान है। खुशियों में तू है पली, हर गम से अनजान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। आणि ते आम्हाला द्यायची. ये ये वाढव साऊंड व्हॉल्यूम. वाढदिवसाच्या मुहूर्तावर शुभेच्छा ही वेळे, सुख आणि समृद्धी दीर्घायुष्य लाभो. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जाओ, आनंदाच्या क्षणी गाओ आनंदी हे गाणे. वाढदिवसाच्या मुहूर्तावर शुभेच्छा ही वेळे, सुख आणि समृद्धी दीर्घायुष्य लाभो. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जाओ, जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जाओ, जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात जाओ. हॅलो दर्शना. हो दर्शनाच. मी तिला तिच्या माहेरच्याच नावाने ओळखते, कारण आमची ओळख मुंबई मोटर्समध्ये सर्व्हिसला सुरू झाली तेव्हापासून. आम्ही दोघी आधी पोर्ट डिपार्टमेंटमध्ये होतो, मग ज्युनियर असिस्टंट म्हणून आधी ती आणि नंतर 2-3 वर्षांनी मी सेक्रेटरी डिपार्टमेंटला आलो. दर्शना अतिशय शांत, हळूहळू बोलणारी. ती एवढी हळू आवाजात बोलते की मला तर जीवाचं कान करून ऐकावं लागतं तिचं बोलणं. तिच्या अंगी नाना गुण आहेत. ती सुंदर गाते हे आम्हालाही खूप उशिरा कळले, तेही डिपार्टमेंटच्या पूजेच्या निमित्ताने. पूजेचे कार्यक्रम ठरवणाऱ्या सांस्कृतिक कमिटीची ती एक मुख्य मेंबर आहे. पूजा कधी याची तारीख ठरली की दर्शना उत्साहाने भरून जाते आणि मग भरगतचे कार्यक्रम कसे होतील याची जुळवाजुळव सुरू करते. सुरुवातीला कोणी तयार होत नाही, मग ही आपल्या वाक्चातुर्याने कितीतरी जणांना परफॉर्मन्ससाठी तयार करते. अनिल रणजितसिंग पवार आहे बघा हिच्याकडे. बऱ्याच जणांना याचा अनुभव आला असेल. शिवाय जिथे कमी तिथे आम्ही
अशी ती कुठे काय अडले की लगेच उपस्थित होते. मग ती एखादं स्किट लिहिते. स्किट मध्ये काम करायचे आहे, तुम्ही कमी आहे का, चालेल मी तयार आहे. गाणं गायचं आहे, चालेल मी तयार आहे. अशा प्रकारे ती मल्टीटास्किंग करत असते. तिचे बहुआयामी व्यक्तिमत्व तिची जवळून ओळख झाल्यावरच समजते. तिला विविध पदार्थ करण्याची आणि खाऊ घालण्याची प्रचंड आवड. काकडीचे धोंडस, घावणे, आंबोळे, नानकटाई, पौष्टिक लाडू असे अनेक पदार्थ तिचे हातखंड आहेत. मका हा तिच्या जेवणातला अविभाज्य भाग. कशात मका घालेल काही नेम नाही. दुसऱ्यांना आग्रहाने खायला घालेल, पण स्वतः अजिबात नाही. तिचं डाएट चालू असतं बरं. लोक रजेवर जातात तशी ही अधूनमधून डाएटवर जाते. तिचा स्वतःच्या खाण्यावर एवढा कंट्रोल आहे की गरम गरम बटाटे वड्याला देखील नको म्हणू शकते. म्हणूनच ती स्वतःला एवढी मेंटेन ठेवण्यात यशस्वी झाली आहे. तिच्या पाककुशलतेची साक्ष देतात वेगवेगळ्या पाककला स्पर्धांमध्ये सहभागी होऊन तिने जी बक्षिसं पटकावली आहेत ती घरी आणि ऑफिसमध्ये मैत्रिणींच्याही आवडीनिवडी ती आवर्जून सांभाळते. कल्पकता हा एक विशेष गुण. तिचे सुपीक डोक्यातून भन्नाट आयडिया निघतात. 2 कार्यक्रमांमध्ये फिलर असावं म्हणून एक छोटासा कार्यक्रम बोलक्या भावल्यांचा करावा. रामदास पाध्ये यांच्या बोलक्या भावल्यांच्या कार्यक्रमावर आधारित अशी आयडिया दर्शनाने सुचवली. झाली. ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही तयारीला लागली. तिला आदितीने त्यात साथ दिली आणि फिलर काय मस्त बोलक्या भावल्यांचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला. तो वुमेन्स डे 24 मध्येही सादर केला गेला. तर अशी ही हरहुन्नरी दर्शनं निसर्गात रमणारी. तिला प्राणी पक्ष्यांची झाडा फुलांचीही खूप आवड आहे. घरी तिने वेगवेगळी झाडं लावली आहेत, वेगवेगळे पक्षी पाळले आहेत. आपल्या ऑफिसच्या परिसरात असलेल्या झाडांवर सुंदर पक्षी असतात. आपल्याला ते पाहायलाही वेळ नसतो, पण हिचं सूक्ष्म पक्षी निरीक्षण सुरूच असतं. सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. जीवनात अतिशय कठीण प्रसंगांना ती या आमच्या गुणामुळे यशस्वीपणे तोंड देऊ शकली. दुसरं म्हणजे प्रयत्नशीलता. आपण सतत प्रयत्न केला पाहिजे, यश मिळणारच ही तिची धारणा असते आणि ती समोरच्यालाही हे पटवून देत असते. सतत ती काम करत राहते. तिची जिद्द आणि तिचा कामाचा झपाटा भयंकर आहे. शिवाय संयम. अतिशय शांतपणे ती काम करत असते. आपल्या डिपार्टमेंटमध्ये साजऱ्या केल्या गेलेल्या 50व्या वाढदिवसांना नेहमी एक नाविन्यपूर्ण पदार्थ तिने आपल्या सगळ्यांना खाऊ घातला आहे. म्हणून आज आम्ही सगळ्या मैत्रिणींनी तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करून आणले आहेत. आता घेशील किती तो करांनी अशी तिची अवस्था होऊन जाणार आहे. वैयक्तिक आयुष्यात अनेक अडीअडचणींना सामना करत असतानाच तिच्या चेहऱ्यावरचे हसू कायम असते. सगळ्यांशी हसून खेळून अतिशय शांतपणे वागणारी, आपल्या विचारांवर अगदी ठाम असणारी अशी ही दर्शना खूप खंबीर आहे. सगळ्यांशी आपुलकीने वागते आणि अशी गाणाऱ्या गळ्याची दर्शना आज वयाची 50 वर्षे पूर्ण करत आहे. तिचा माझ्याकडून 50व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे श्रुतिका. कविता आहे श्रुतिका. दर्शन तुझे सुखावह अशी तू दर्शना, कन्या लाडकी फोंडवांच्या अंगणा. श्रवणीय गायन तुझे श्रावणीची जन्मदा, मितभाषी मृदुभाषी मितालीची माता. विवेक संगिनी तू सदा विवेकी आचरण, बांदेकरांची स्नुषा जपते सासरचे वळण. सच्ची मैत्रीण सहकारी सार्थ साऱ्या भूमिका, हृदयी अमुच्या स्थान आढळतव प्रिय श्रुतिका. दाखव इकडे.
ए फोर पेपर तिथं एकदम बजेट जसं आणलं तसं एकदम प्रोटेक्टेड याच्यामध्ये आणलेली आहे. ही कविता तर आहेच, त्यावेळी डिझाईन सुद्धा मिक्स केलेली आहे. तर बघूया तसं ती मला आवडते का. फ्रेम पण त्यानेच बनवली आहे. बघू श्रुती का बघू. ज्येष्ठ कवयित्री वैशाली नाडकर्णी उर्फ याच्यावरच्या शांता शेळके यांच्या एका सुंदर कवितेनंतर मी थोडासा प्रयत्न करतोय. आणि मी श्रुतिकाची कृती खूप आहे, माझी कविता मला माहित नाही तिथपर्यंत पोहोचेल की नाही. काही वर्षांपूर्वी सुरू केली होती ही 50च्या कवितांची मालिका. आजच्या कवितेचं शीर्षक आहे श्रुतिका. गगनी उंच फडकवा सुवर्ण महोत्सवी पताका, 50च्या प्रगल्भ समूहात विराजमान आज श्रुतिका. पाहता क्षणी दर्शना यावी शालीनता, मोठं मन आणि प्रत्येक कृतीत नम्रता. सभ्यता, हुशारी व विद्वत्तेचा हात त्रिवेणी संगम, कामाचा विशाल रौद्र सागरही होतो येथे नामोहरण. आल्या आयुष्यात जरी लाख अडीअडचणी, आल्या आयुष्यात जरी लाख अडीअडचणी, आमची श्रुतिका म्हणजे कच न खाणारी हिरकणी. येथे येथे ओतप्रोत भरली आहे विवेक बुद्धी, येथे ओतप्रोत भरली आहे विवेक बुद्धी, श्रावणी मितालीच्या रूपात आली समृद्धी. सुख सार्वजनिक दुःख वैयक्तिक ठेवते, सुख सार्वजनिक दुःख वैयक्तिक ठेवते. व्यक्तिमत्वच असं की सर्वांना भावते. सोबत दिसते पण सोबत असेलच असं नसतं, सोबत दिसते पण सोबत असेलच असं नसतं. मन हिचं स्वतःच्याच भावविश्वात रममान असतं. समुपदेशन काउन्सिलिंग समुपदेशन करते अगदी असरदार आणि हळूवार, समुपदेशन करते अगदी असरदार आणि हळूवार. जणू पुरणपोळीवर सोडावी साजूक तुपाची धार. आता आणखी महत्वाचं आहे, बोलणं वागणं राहणी जरी अगदी सिंपल, बोलणं वागणं राहणी जरी आहे अगदी सिंपल, सौंदर्यात हिच्या मागे बसते कपाड्यांची डिंपल. जीवनात तुझ्या येत राहो अशीच सुखाची लहर, जीवनात तुझ्या येत राहो अशीच सुखाची लहर. आयुष्य लाभावं तुला परिकथेतील राजकुमारी सम सुंदर. निखळ हे हास्य, निखळ असं हे हास्य, असंच फुलत राहो ही इच्छा. निखळ असं हे हास्य, असंच फुलत राहो ही इच्छा. 50व्या जन्मदिनी श्रुतिकाला देतो अनंत शुभेच्छा. तर 50वा नाही 60वा वाढदिवस असल्यासारखं वाटतंय मला. रिटायरमेंट फंक्शन सारखं वाटतंय. खूप छान सेलिब्रेट केला बर्थडे सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी तेवढं म्हणजे मी जसं सगळ्यांच्या मागे लागून पूजेची तयारी करायला सांगत तसं मला वाटतं माझ्या बर्थडेची तयारी केलेली दिसते सगळ्यांनी. आणि एवढे पदार्थ करून आणले आणि ते मला ओळखताच येत नाहीये की कोणी काय केले, पण इतकं सुंदर दिसतंय सगळे पदार्थ आणि तेवढेच टेस्टी असणार कारण सगळ्यांनी मेहनत घेऊन केलेली आहे. आणि बर्थडेचं डेकोरेशन सगळंच खूप सुंदर केलेलं आहे. सगळ्यांना खूप खूप थँक्स, सगळ्या मुलांना आणि मुलींना पण. आणि सगळ्यांच्या
आतापर्यंत सगळ्यांनी मला खूप कोऑपरेट केलं, खूप मदत केली. त्याच्यामुळे सगळं म्हणजे कामं पण व्यवस्थित होतात. सगळ्यांची खूप मदत मिळाली आतापर्यंत. माझ्या आजारपणात पण सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं, साहेबांनी पण. आणि खूप थँक्स सगळ्यांना. खूप छान सेलिब्रेशन झालं. मला खूप म्हणजे असं एकदम भारावून गेले. थँक्यू सो मच. आणि पॉलला पण थँक्स, त्यांनी पण छान मी नाही केलं. प्रीती लाडला पण तुम्ही कोलाज नेहमीप्रमाणे खूप सुंदर केलंय. आणि सगळ्यांनी ज्यांनी पदार्थ आणले आणि नाही आणले त्यांना पण सगळ्यांना थँक्स. आणि आता अशी यायची आणि एक एक पदार्थ बघायचा आणि कोणी केलाय तो सांगायचा. लास्ट ऑप्शन चल अशी आहे. कवितावाल्यांचे तर सुंदर आहे. मंगेश, वैशाली नाडकर्णी आणि प्रीती पण खूप छान सगळ्यांनी. आणि बाकीच्यांना जरी कविता येत नसल्या तरी त्यांच्या मनात चांगलेच नाव आहेत माझ्याविषयी, हे मला माहिती आहे. सगळ्यांना थँक्यू वन्स अगेन. पण मी PPT-मध्ये आधीपासून लहानपणापासून येते. मी खूप लोकांना ओळखते. मला सगळ्यांची नावं म्हणजे एस्पेशली मामांमधनं मी ह्यांना आदेश बांदेकर मामा बोलते. मला त्यांचं नाव दरेकर मामा, चेतन मामा, आता कोण आहे ते माहीत नाही पण कोणतरी आहे. मी भरपूर लोकांना ओळखते, सगळ्या मावशांना ओळखते. आणि असं एव्हरी टाईम येते तेव्हा असं फॅमिलीसारखंच वाटतं. कधी असं वाटत नाही की अननोन प्लेसवरती आल्या वगैरे. आणि आई पण सगळ्यांबद्दल एकदम म्हणजे तिचे बॉसेस आहेत, ऑरेंज फ्रेंड्स आहेत, सगळ्यांबद्दल चांगलं बोलते एव्हरी टाईम. खूप सपोर्टिव्ह आहात तुम्ही सगळे. सो आणि थँक्यू ह्या सगळ्यासाठी. आईसाठी स्पेशल तुम्ही हे केलं. आणि होपफुली अजून रिटायरमेंट आपण ह्याच्यावरून मला पण आणि म्हणायचं झालं तर आई ती माझ्या फ्रेंडसारखीच आहे. आधी नव्हती, रिसेंटली इंजिनिअरिंग आधी ती आई म्हणून राहायची, पण आता इंजिनिअरिंग जेव्हापासून इंजिनिअरिंग स्टार्ट झालं तेव्हापासून ती माझी फ्रेंडसारखी आहे. सगळं शेअर करते, खूप सपोर्टिव्ह आहे. एव्हरी डिसिजन मला सपोर्ट केला आहे, समजून घेते, शांत आहे, समजूतदार आहे, म्हणजे एकदम स्ट्रॉंग आहे जगासमोर पण माझ्यासमोर येऊन वाटते. आणि खूप मस्त मस्त पदार्थ वगैरे करते. तिच्यामुळे मी पण शिकली आहे भरपूर काय काय. आणि जे काही लाईफमध्ये आहे आज ते आईमुळे. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू,
बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए।